थांब ना. अरे मला खाऊ दे एक मिनिट थांब. आमरस आहे, आमरस आहे बाबू. हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? जसं तुम्हाला माहिती आहे की बाहेर फिरायला गेले होते, तर तिथे आम्ही जेवायला बसलेलो रात्री. ॲक्च्युली मी रिसॉर्टला गेले होते फिरायला, तर तिथे रात्री खूप छान लाईव्ह कॉन्सर्ट चालू होतं. जेवताना या सरांचा आवाज खूपच छान होता लाईव्ह कॉन्सर्ट चालताना. आणि ॲक्च्युली ते सगळं वेगळंच जेवण होतं. ते इथे आम्ही कस्टर्ड एन्जॉय करत होतो, म्हणजे लाईव्ह कॉन्सर्टसोबत कस्टर्ड एन्जॉय करता करता ऐकत होतो. तुम्हाला कसं वाटलं लाईव्ह कॉन्सर्ट नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो, कमेंट करायला विसरू नका. लाईव्ह कॉन्सर्टसुद्धा कसे वाटतात तुम्हाला, त्या सरांचा आवाज ते देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बॅकग्राऊंडमध्ये काय आवाज येत असेल आमचे बोलायचं वगैरे थोडंफार, तर काय मस्तपैकी जेवण तिकडे बघ. ते ऐकत होते. मी बाबूला म्हणते बाबा असं कर तसं कर, कारण त्यांची इंस्टाग्रामचे रील्स देखील शूट करायचे होते. त्याचवेळी बाबूला म्हणते बाबू असं बस सांगितलं. छोट्या साहेबांचं मस्तपैकी चाललेलं होतं खेळणं. ते ॲक्च्युली पनीर तंदूर असं काहीतरी होतं टेस्टी, म्हणजे पण छान लागत होतं खाण्यासाठी. दुसरे पण जेवण एन्जॉय करत होते. जेवण एन्जॉय करताना मस्त लाईव्ह कॉन्सर्ट चालू होता. आजचा ब्लॉग कसा वाटला ना ते कमेंट्स कमेंट्स करून सांगा. लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.